जेवणानंतर पोट हलकं आणि मन फ्रेश करणारी पारंपरिक सोलकढी तुम्ही कधी बनवली आहे का? आणि नसेल ना तर आज मराठवाडा किचनची पाहून बनवा, नक्की तुम्हाला आवडेल. कोकणाची परंपरा असलेली आणि हॉटेलची सारखी चव देणारी, उन्हाळ्यासाठी परफेक्ट थंडगार आणि आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी असणारी सोलकढी बनवणार आहोत. उन्हाळ्यात शरीर आणि मन दोन्हीही थंड ठेवते, आपल्या पचनासाठी खूप अशी रामबाण उपाय ठरते. तर चला मग आता वेळ कशाला आपण घालवतोय, लगेच आपण सोलकढी बनवायला घेऊया. इथे बघा, सोलकढी बनवण्यासाठी आपल्याला ओला नारळ लागणार आहे. तुम्ही वाळलेलं खोबरं वापरू नका. सोलकढी जर तुम्हाला बनवायची असेल ना तर त्यासाठी तुम्हाला अगोदर ओला नारळच लागेल. मी 1 वाटी घेतलेला आहे. तुम्ही इथं खिसून घेऊ शकता किंवा मग या पद्धतीनं त्याचे काप बनवून घेऊ शकता. मी काप बनवून घेतलेले आहेत 1 वाटी. त्यासाठी मी एक 4-5 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, 2 अद्रकचे काप टाकून घेतलेले आहेत, थोडीशी पुदिन्याची पानं इथे मी टाकलेली आहेत. आता इथं आपण 1 वाटी नारळाचे काप घेतलेले आहे, त्यासाठी 3 वाटी पाणी वापरणार आहोत. या पद्धतीनं इथं मी नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे. आता मी एक बाउल घेतलेला आहे आणि हे दूध आपल्याला गाळून घ्यायचं आहे, कारण यामध्ये खाली जो चोथा शिल्लक राहिलेला आहे त्यामध्ये पाणी टाकून आपण एक 3 ते 4 वेळेस याच पद्धतीनं पाणी टाकून हे बारीक करून घेणार आहोत. ही सोलकढी बनवायला अतिशय खूप सोपी आहे आणि सोलकढीला पित्त शामक म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आपल्या पचनासाठी एक रामबाण उपाय ठरते. याच पद्धतीनं इथं बघा, एक 2 ते 3 वेळेस मी या पद्धतीनं म्हणजे व्यवस्थित असं याचं दूध काढून घेतलेलं आहे. आता हा जो चोथा शिल्लक राहिलेला आहे ना, याची तुम्ही चटणी बनवून घेऊ शकता किंवा इतर भाज्यामध्ये जे आपण सारण बनवतो ना त्यामध्ये सुद्धा तुम्ही ग्रेव्हीच्या भाज्यामध्ये हे टाकून घेऊ शकता. अतिशय छान मस्त अशी ग्रेव्ही याची बनते. किंवा हा चोथा तुम्ही काढलेला फ्रीजमध्ये ठेवून तुम्हाला हव्या त्यावेळेस सुद्धा तुम्ही वापरू शकता. ही सोलकढी बनवण्यासाठी तुम्हाला वेळ खूप कमी लागतो. अगदी 2 ते 3 साहित्यामध्येच म्हणजे बनती. साहित्य सुद्धा याला फार काही जास्त लागत नाही आणि वेळ सुद्धा नाही आणि बनवायला पण खूप सोपी आहे. बघा, आता याच पद्धतीनं इथं बघा, मी नारळाचं पूर्ण दूध काढून घेतलेलं आहे. तुम्हाला जर दाटसर वाटत असेल तर तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता. ही थोडीशी पातळसरच असते सोलकढी. इथं बघा, आता यामध्ये आपल्याला काय टाकून घ्यायचं आहे, कोकम. इथं मी गरम पाण्यामध्ये थोडंसं कोकम भिजण्यासाठी एक अर्धा तास ठेवून दिलं होतं आणि जो याचा गर आहे तो आपल्याला चमच्यानं व्यवस्थित काढून किंवा मग मिक्सरच्या एखाद्या भांड्यामध्ये हे थोडंसं फिरून तुम्ही याचा गर काढून घेऊ शकता. कोकम हे थोडंसं आंबट आणि खारट असतं आणि ज्यावेळेस आपण सोलकढीमध्ये टाकतो त्यावेळेस त्याची दुपटीने चव वाढते आणि कोकममधली जी पोषक तत्व आणि गुणधर्म असतात त्यामुळे सोलकढीसुद्धा आणखीन जास्त अशी आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते. इथं बघा, आता जे नारळाचं दूध मी काढून घेतलं होतं त्यामध्ये कोकमचा गर टाकून घेतलेला आहे. सोलकढीला छान असा कलर येण्यासाठी इथं मी अर्धा बीट मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये बारीक करून त्याचा सुद्धा गर काढून घेतला होता आणि यामध्ये टाकला. यामुळे जो सोलकढीला गुलाबी रंग असतो तो परफेक्ट असा आलेला आहे. इतर कुठलाही कलर आपल्याला यामध्ये टाकण्याची आवश्यकता नाही. आता चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे, 1 चमचा साखर टाकून घेतलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तरी टाका, नाही टाकली तरी चालेल. यामध्ये परत एकदा मी थोडासा बर्फ टाकून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर, बारीक करून घेतलेली पुदिन्याची पानं. व्यवस्थित अशी आपली सोलकढी तयार झालेली आहे. सोलकढीला पित्तशामक म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आपल्या पचनासाठी रामबाण उपाय ठरते. उन्हाळ्यात शरीरालाही खूप अशी थंडावा देते. कोकणाची परंपरा असलेली आणि हॉटेलसारखी चव देणारी, उन्हाळ्यासाठी परफेक्ट थंडगार, आपल्या शरीरासाठी खूप अशी हेल्दी असणारी सोलकढी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. तुम्ही जर नवीन असाल, आपल्या मराठवाडा किचनला आणखीन सबस्क्राईब केलेलं नसेल ना तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुमच्यापर्यंत आपल्या मराठवाडा किचनमध्ये ज्या आपल्या शरीरासाठी हेल्दी नवनवीन हटके पद्धतीच्या रेसिपीज असतात त्या पोहोचतील आणि घरी बसून या सगळ्या रेसिपीचा तुम्ही आनंद घेऊ शकताय. चला मग मैत्रिणींनो, भेटू आपण पुढील अशीच काहीतरी नवीन हटके रेसिपी.